हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वांना, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वात पहिले गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, आपल्या गुरुला वंदन करून आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आता मी देवपूजा वगैरे करून घेते. तशी भांडे वगैरे छान आता स्वच्छ करते, देवाचं सर्व आवरून घेते आणि अशा प्रकारे आज आपल्या दिवसाला सुरुवात होणार आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहोत छान असा पुरणाचा स्वयंपाक. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आखाडी हा सण साजरा केला जातो आपल्या विदर्भामध्ये. आता इतर ठिकाणी कशा पद्धतीने करतात ते तर माहीत नाही, पण आपल्या विदर्भात ज्या पद्धतीने केला जातो ते मी नक्की तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या व्हिडिओद्वारे. चला तर मग बघूया. तर आता इथं ना मी देवाचे भांडे वगैरे छान असे मस्त स्वच्छ करून घेतले. चला तर आता हे सगळं मस्त आवरते, छान असं स्वच्छ करून घेते. आणि देव वगैरे आपल्याला स्वच्छ करायचे आहे, धुवायचे आहे. त्यानंतर देवाचे भांडे वगैरे मस्त असं आवरून घेतल्यानंतर मग भेटते मी तुम्हाला. तर इथं मस्त उंबऱ्याचं लेपन करून घेतलेलं आहे. आपलं हे उंबरठ्याचं आज पूजन पण करायचं आहे, कारण आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे विशेष करून पौर्णिमा आहे त्यामुळे. आणि असं बघा, तुळशीजवळ छान अशी मस्त रांगोळी वगैरे घातली. त्यानंतर इथेही रांगोळी काढली. आता हळदी कुंकू वगैरे टाकायचं आहे रांगोळीवर, हळदी कुंकू टाकून पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त आता उंबऱ्यावर आपलं कुंकाची स्वस्तिक वगैरे बरेच काही बाकी आहे, कारण उंबरठ्याचंही लेपन आताच केलं आहे ना, त्यामुळे ओलंच आहे. हे वाढल्यानंतर मी इथे स्वस्तिक पण काढणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि मस्त दरवाजे वगैरे स्वच्छ करून घेतले आहे, छानपैकी मस्त दरवाजा पण स्वच्छ करून घेतला मी. तर मग इथं ना आता सर्व देव उजळून घेतले, छान देवाचे भांडे वगैरे मस्त असे घासले आणि मंदिर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं. हे सर्व कामं आटोपून मग आता सर्वात आधी सुरुवात करते ती कलश पूजनपासून. हे आहे आपल्या देवघरातलं मंगल कलश. आणि हे आता या नारळाला 1 वर्ष झालेलं होतं, ते नारळ बदललं आणि हे आज नवीन नारळ ठेवलेलं आहे मंगल कलशामध्ये. मग छानपैकी अशी मस्त देवपूजा वगैरे करून घेते आणि देवपूजा केल्यानंतर भेटते. श्री स्वामी समर्थ. 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 चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की. आता इथं ना देवपूजा वगैरे सर्व आटोपून घेतली आणि लगेच लागली मग आपल्या स्वयंपाकाला. आणि आज बनवणार होती मी पनीरची भाजी, कारण माझ्याकडे पनीर होतं. म्हटलं पटापट आज स्वयंपाक करायचा आहे. जरा गडबडच होती आज, कारण घरी स्वयंपाक करून, कारण 3 दिवसाचं गुरुचैत्र पारायण झालेलं होतं केंद्रामध्ये. तर आपल्या ग्रंथाला नैवेद्य वगैरे अर्पण करायचा होता, आरती वगैरे करायची होती आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे मंदिरात पण जायचं होतं. बरेचसे कामं होते आज. त्यानंतर देवीची पूजा पण, आरती घेऊन जायची होती, तर ते काही मला शक्य झालं नाही. ते मग मम्मी आणि मुलांनी आरती घेऊन गेले देवीच्या मंदिरामध्ये, त्यांनी ती आरती वगैरे करून आले. मी गेली होती स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, कारण मला तिथेही बऱ्याच सेवा करायची खूप इच्छा होती, कारण आज गुरुपौर्णिमेचा योग होता आणि सर्वात महत्त्वाचा दिवस होता आपल्या शिष्यांसाठी. ज्यांनी ज्यांनी स्वामींना गुरु केलेलं आहे ते सर्वच जण आज केंद्रामध्ये सगळे आलेले होते. मग मला पण थोडी गडबडच होती. मग मी कारण आज ना माझा बराच वेळ ना
स्वयंपाकामध्ये कमी गेला आणि देवपूजेमध्ये जास्त गेलेला होता. मी आज स्वयंपाक केला, पूर्ण केला, पण तो कमी वेळेमध्ये पूर्ण केला. पटकन अशी कढी वगैरे करून घेतली, त्यानंतर भात लावला आणि इथे आता पटापट पनीरची भाजी बनवते. आणि ही जी भाजी आहे ना, ही बिना लसूण कांद्याची भाजी बनवली होती, खूप छान झालेली होती, चवीला खूप मस्त. आणि मस्तपैकी अशी भाजी वगैरे तयार केली. त्यानंतर आपला स्वयंपाक होता तो पटापट आटपून मस्तपैकी केंद्रामध्ये गेली. आणि केंद्रात गेल्यानंतर ना मला खूप उशीर होणार होता, म्हणून मी सगळा स्वयंपाक केला, फक्त पोळ्या बाकी होत्या माझ्या. तर पोळ्या वगैरे मम्मी करून घेतो म्हणे. मग मी पटकन कणिक भिजवायला घेतली. कणिक भिजवायच्या आधी म्हटलं चला आता पटकन भजे पण करायचे होते, तर भज्यांचं बेसन वगैरे मस्त आता मी भिजवून घेते आणि त्याच हाताने मस्त पटकन कणिक मळून घेते. असं माझा आजचा स्वयंपाक घाई गडबडीचा सुरू होता. कसं आहे, आता सणवार म्हटलं तर घाई गडबड तर येणारच. आणि विशेष करून आपल्याला सणाच्या दिवशी बऱ्याचशा पूजाही करायच्या असतात, बरेच कामं, खूप भरपूर कामं असते आपल्या बायकांना. तर अशा प्रत्येकीची अशी धावपळ होते. मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाची अशी धावपळ होते सणाच्या दिवशी. तर माझी तर खूप होते बा. म्हणून मग मी आता पटापट स्वयंपाक वगैरे सर्व ह्या गोष्टी आटोपून केंद्रामध्ये जायचं होतं मला. आणि बघा आता 3 दिवस मस्त असं पारायण केलं आहे गुरुचरित्राचं. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला थोडंफार त्याच्यातला थोडक्यातच तुम्हाला दाखवणार आहे. तो पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण माझ्याकडे आहे ते व्हिडिओ काढलेले, पण माझे समजा अपलोड वगैरे करणं झाले नसल्यामुळे ते राहिलेलं आहे. मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे. तर थोडे लेटच येतील तुम्हाला ते व्हिडिओ, पण म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे, म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि लगेच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर अशी चालू आहे आपली धावपळ पूजेची म्हणा, स्वयंपाकाची अशी चालू असते. आणि पटकन स्वयंपाक केला, त्यानंतर ग्रंथाला नैवेद्य वगैरे अर्पण केला, देवाजवळ वगैरे सर्व काढून ठेवलं आणि तयारी करून पटकन आवरून साडी चेंज केली आणि मी केंद्रामध्ये गेली. छान अशी मस्त पिवळ्या कलरची साडी घातली, कारण गुरु महाराजांच्या आवडीचा कलर आहे पिवळा. म्हटलं छान अशी पिवळी साडी घालावं घरी सकाळी. तर मी ही जी साडी आहे ते बदलून घेतली स्वयंपाकासाठी. स्वयंपाकामध्ये ना साडी खराब होते चांगलं लाईट कलर असला तर, म्हणून मग ही घातली आणि ती मग बदलून घेतली जाताना. आणि अशी आहे आपली धावपळ सकाळची. आणि बघा हे त्यानंतर बघा आपल्याला नुसतं स्वयंपाक आणि देवपूजा नसते बरं, त्यासोबतच आपल्याला बरेच कामं असतात. मुलांचा नाश्ता असतो, कोणाचं काही असं घरामध्ये चालतच असते. तर मग आपलं सुरू राहते थोडंफार हे थोडं ते, सर्व करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण सर्व गोष्टी केल्या पाहिजे. हे आपलं प्रत्येकीची धावपळ असतेच, प्रयत्न प्रत्येकजण करते, पण कसं आहे कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत तर कुठे होतात. असं चालू असते आपलं रुटीन. तर माझं तर रुटीन असं होतं आजचं. तुमचं कसं होतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाच्या मागेशी धावपळ गडबड झाली असेल तर. हा आहे आपला सकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला ना. आणि ना माझं एक रुटीन आहे, मी कितीही कामं असेल कितीही गडबड असेल तरीही मी स्वतःला मात्र वेळ देते. माझा सकाळचा 1 तास माझा स्वतःचा असतो, त्यासाठी मी कुठलंही ॲडजस्टमेंट करणं वगैरे ह्या सर्व गोष्टी मी काहीच नाही करत, कारण आपलं आरोग्य ना खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला दिवसभरही कामं असले कितीही कामं असले तरी आपण ना स्वतःला जर रोज सकाळी 1 तास दिला ना आपल्या स्वतःसाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि स्वतःची ओळख स्वतःशी करून देण्यासाठी, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी कराव्याच लागतात. 1 तास मात्र आपण काढणं खूप महत्त्वाचं आहे. आता सण आहे बा आणि कुठे जायचं आहे म्हणून आपण नाही करायचं असं नाही आहे. भलेही कुठे जायच्या दिवशी समजा एखाद्या वेळेस आपण खूप सकाळी घराबाहेर पडतो, ते गोष्ट वेगळी आहे, पण घरात असताना घरातले जे कामं आहे ना ते आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला सकाळी थोडं लवकर उठावं लागेल आणि आपले जे स्वतःसाठी वेळ जो असतो ना तो काढावा लागेल. आणि कसं आहे ना आपल्या शरीरामध्ये झालेल्या बदलामुळे ना आपल्याला त्रास होतो, तो त्रास होऊ नये म्हणून आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ना आपल्याला जर कुठलाही त्रास न झाला ना आपल्या शरीराला, तर आपण आपल्या परिवाराची आणखी चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो, मुलांची. कारण प्रत्येकीला आयुष्यभर कामं तर करणंच आहे, कारण आपल्याला कामं तर काही सुटणार नाही आहे. प्रत्येक गृहिणीला काम हे खूप महत्त्वाचं आहे करणं, तिच्या कुटुंबासाठी तिच्यासाठी. तर त्यासाठी बघा आपण आपली काळजी कशी घ्यायची.
तर मी ना माझी काळजी कशी घेते, माझ्या स्वतःसाठी मी वेळ कसा काढते आणि मी कसं मॅनेज करते, ह्या सर्व गोष्टी तर मी आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला एक छान असा व्हिडिओ बनवणार आहे. तो पण मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. माझं सकाळपासूनचं रुटीन जे असते स्वतःसाठी, तर ते कसं असते ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आणि खूप महत्त्वाचं असते आपण स्वतःसाठी वेळ काढणं, कारण आपले वयाचे जवळजवळ 20 ते 25 वर्ष आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, परिवारासाठी, पाहुण्यांसाठी, या सर्वांसाठी वेळ दिलेला असतो. पण आपण स्वतःसाठी कधीच वेळ काढला नसते, कारण आपण सारखं धावपळीमध्ये असतो. याचं बरोबर झालं पाहिजे, त्यांची सगळी सोय झाली पाहिजे, डबे वेळेत गेले पाहिजे, सर्वांना जेवण वेळेवर मिळालं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण गुंतलेलो राहतो. मी पण तशीच होती. चला तर आता मी आहे ना केंद्रामध्ये आली आणि केंद्रामध्ये आल्या आल्या बघा औदुंबराला छान अशा प्रदक्षिणा घातल्या आणि बघा किती छान फुलांची आरास केलेली होती. आणि इथं आल्या आल्यानं मन एक प्रसन्न वाटते आणि मनाला खूप शांतता वाटते. काय गोष्ट आहे काय माहीत केंद्रामध्ये आल्यानंतर मला तर खूप छान वाटते. आणि आल्या आल्या औदुंबराला आपण 11 प्रदक्षिणा घालायच्या असतात. तर मग मस्तपैकी आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि आज जेवढ्याही केंद्रामध्ये सेवा होत्या ना, त्या सर्व सेवेमध्ये मी आज सहभाग घेतलेला आहे. आणि इथे दर्शन घेतलं. एक ताई आहे ना खूप सुंदर अशी स्वामींची रांगोळी काढत होत्या. म्हटलं चला थोडासा छोटासा व्हिडिओ घ्या. आणि मस्तपैकी अशी मी आवरून केंद्रात गेले होते. आणि केंद्रात आज खूप गर्दी होती. जरा गर्दी शांत झाल्यानंतर बघा मी हा थोडासा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते व्यवस्थित नाही निघाला, कारण आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे ह्या यज्ञकुंड चालू झाला होता. इथे यज्ञ वगैरे छान असं कुंड झाला, यज्ञकुंड झाला. आणि त्यानंतर सर्वजण बाहेर गेल्यानंतर हा बघा मी घेतला होता व्हिडिओ, तो तुमच्याबरोबर थोडासा शेअर करत आहे. तर सर्व असा छान असा दिवस गेलेला आहे आजचा, खूप मस्त. चला तर आता मी घरी परत जाते. परत भेटूया उद्या.